तर अनेक ठिकाणी पावसानं आता झोडपलेला आहे, नागरिकांची तारांबळ उडालेली आहे। काय नेमकी परिस्थिती जाणून घेऊयात। आजही मुंबईसह ठाणे, पुणे, रायगड, रत्नागिरी, साताऱ्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। या जिल्ह्यांमध्ये आता मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पुढील 24 तासांमध्ये आता वादळी वाऱ्यासह पावसाचा देखील अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने गरज असेल तरच घराबाहेर पडा हे आवाहन केलं जातं। डाउन लोकल लाइन मधुर प्लेटफॉर्म डाउन लोकल लाइन। मुंबईमध्ये 107 वर्षातील विक्रमी पावसाची नोंद झाली आहे। पहिल्याच पावसामध्ये मुंबईकरांची मात्र दाणादाण उडाली। मुंबईमध्ये यंदा मान्सून वेळेपेक्षा 16 दिवस आधी दाखल झाला, त्यामुळे कुलाबा वेधशाळेत मे महिन्यात आतापर्यंत एकूण 295 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली। नाशिक शहर आणि ग्रामीण भागामध्ये पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र तारांबळ उडाली। नाशिकमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण होतं, मात्र संध्याकाळी पावसाला सुरुवातही झाली। अक्कलकोट तालुक्यामध्ये सर्वदूर पावसाची संततधार चालू आहे। भीमा नदीला पाणी सोडल्याने हिळी बंधारा दुथडी भरून वाहतोय। गावातील ओढ्याची पाणी पातळी वाढली आहे, अनेक बंधारे पाण्याखाली गेले। गेल्या 10 ते 12 दिवसांपासून 107 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। धाराशिव जिल्ह्यात कालपासून पावसाची संततधार सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। याशिवाय महत्त्वाचं म्हणजे तुळजापूर, धाराशिव, कळंब, परंडा या भागात पावसाने चांगलीच हजेरी लावलेली आहे। लोहारा व उमरगा तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। उमरगा शहरात अनेकांच्या दुकानात आणि घरात पाणी शिरलं, अनेक नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे। पावसामुळे अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला। पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे आता घराची भिंत पडून महिलेचा मृत्यू झाला, तर शहरामध्ये कुजलेलं झाड पडून एका तरुणाचा जीव सुद्धा गेला असल्याचे पाहायला मिळालं। नागरिकांनी काळजी घ्यावी, धोकादायक ठिकाणी थांबू नये असं आवाहन प्रशासनाचे आहे। शिरूरच्या पाबळ थिटेवाडीमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे। 1.5 एकरावरील मिरचीचं पीक पाण्याखाली गेलेलं आहे। मिरचीची तोडणी सुरू असताना पाऊस झाल्याने मोठं नुकसान झालं। पावसामुळे मिरची पिकावर रोगराई पसरण्याची भीती आहे। आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील आहुपे आणि पाटण खोऱ्यामध्ये मुसळधार पावसाने कहर केला। सततच्या पावसामुळे अनेक झाडं पडलेली आहेत, काही ठिकाणी दरड कोसळली, त्यामुळे वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे। डोंगर माथ्यावर पाटण ते आहुपे परिसरात 18 गावांचा संपर्क तुटला। कोंडवळ गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळल्याने त्या भागाचाही संपर्क तुटलाय। कोलाडच्या खामसवय रस्त्यामध्ये पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यामध्ये 2 बस अडकल्या असल्याचं बघायला मिळालं। बसची मागील चाकं या खड्ड्यामध्ये रुतली आहे। स्थानिक मततरुणांच्या मदतीने मोठ्या प्रयत्नानंतर क्रेनचा वापर करून या बसेस बाहेर काढण्यात आल्या। या घटनेमुळे दोन्ही बाजूची वाहतूक विस्कळीत झाली आहे। सोलापूरच्या बार्शी या ठिकाणी आता तुळजापूर रस्त्यावरील रेल्वे ही पुलाखाली साचलेल्या पाण्यात एसटी बस अडकली। या बसमधील 27 प्रवाशांना सुखरूपरित्या बाहेर मात्र काढण्यात आलेलं आहे। बार्शी पोलिसांच्या तत्परतेमुळे मात्र मोठा अनर्थ टळला असल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळतं। बार्शी शहर आणि तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली। या पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी सुद्धा साचलं असल्याचं पाहायला मिळालं। राज्यात अवकाळी पावसाचा आता फटका बसला असल्याचं आपल्याला दिसतंय। जसा शेतकऱ्यांना फटका बसतोय तसाच फटका किनारपट्टीलाही बसतोय। ऐन उन्हाळ्यात पडणाऱ्या पावसामुळे समुद्रामध्ये चक्रीवादळाची स्थिती आहे, त्यामुळे हंगाम बंद होण्यापूर्वी मासेमारी बंद झाल्यानं मच्छीमारांचं मोठं नुकसान झालं। परिणामी आता मासळीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले।